आपल्या जीवनात केलेले वेगवेगळे प्रयोगच आपल्या जीवनाला नवचैतन्य निर्माण करून देतात. असाच प्रयोग शेतीमध्ये देखील केला तर शेती फायदेशीर ठरू शकते, हे जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील एका शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलंय. बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी रानभाजी म्हणून ओळख असलेल्या करटुलीची शेती करून चांगला आर्थिक फायदा मिळवलाय. पाहुयात कसं केलं डोके यांनी या शेतीचं नियोजन. याची लागवड मी 1 मेला केली होती आणि कसं आहे रानभाजी पीक आहे आणि माझ्याकडं पावसाळा दिवस असायचा, अडचण होती आणि वांगे, मिरची, टमाटे याची लागवड करायचो. याच्यातून उत्पन्नच नसायचं, काही पैसे नाही भेटायचे जास्त, नुसती मेहनत व्हायची. नंतर मी विचार केला बाबा काय करावं. मी मार्केटला गेलो, मार्केटला बघितलं कोणत्या माळव्याला कसा भाव आहे, काय नाही कसं आहे. पण हे मला कंटुलेला जास्त भाव असा वाटला. हे मार्केटला 220, 210, 230 पर्यंत जात होतं. म्हटलं हेच जर आपल्याला झालं तर चांगलंच आहे. आणि माझ्याकडे मंडपचा व्यवसाय असल्यामुळं मी सीझन संपलं तर घरी सोयाबीन करायचो, कापूस करायचो आणि नंतर घरी बसायचो, इकडे तिकडे बसायचो. मी एक कंटुल्याचं पीक निवडलं. कंटुल्याचं पीक चांगलं होतं आणि असंच मला माहिती पडली हे एक जणानं केलं होतं संभाजीनगर साईडला. त्याच्याकडनं मी बियाणं आणलं तर खूप महाग बियाणं दिलं त्या माणसाने. महाग दिलं तर मग आणलं तर ते माहिती नव्हती काय करावं, कोणचं औषध फवारावं, काय करावं काहीच समजत नव्हतं. तो माणूसही फोन घेत नव्हता, काय वैताग द्यायला म्हणायचं. तरी पण मी आमचे बाजूचे जे उत्तम मामा आहे ते जुने शेतकरी राहायचे, यांच्या सल्ल्यानं मग ती शेती केली. उत्पन्न काढलं, बांबू रवले, तार घेतला. मला तार घ्यायचे सुद्धा येडे सांगितलं नाही त्या माणसाने, किती घ्यायचे काय करायचे. मला त्या माणसाचा खूप राग यायचा आणि खतही माहीत नाही. नवीन पीक असल्यामुळे मला भीती वाटायची. लोक असू लागले कंटोले शेती केली, यानं कंटोले फॉरेन शेतकरी झाला म्हणायचे. पण त्याला माल नाही आला तर भीती वाटायची मला म्हटलं याला माल यावं. मी दुकानदाराला विचारायचो, त्यांच्याकडनं औषध घेतले. मग ज्यावेळेस माझा माल निघू लागला सगळेच म्हणजे मला दे गावात आण. मग मला बरं वाटू लागलं, चांगलं वाटू लागलं. मग पैसे चांगले येऊ लागले आम्हाला. आठवड्यातून आम्हाला 10,000 रुपये येते त्याचे. म्हणजे चौथ्या दिवशी आम्ही याचा तोडा करतो. 5,000-5,500 रुपये एका तोड्याला येतात. असे आतापर्यंत आमचे 70-80 हजार रुपये झालेले आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. सोयाबीन, कापूस या पिकांमधून फारसे पैसे हाती उरत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागलेत. त्यापैकीच जालन्यातील बोरगावचे दीपक डोके. त्यांना आठवड्याला 10 ते 12 हजारांचं उत्पन्न या करटुली शेतीमधून होतंय. तर अर्धा एकरच्या या प्लॉटमधून त्यांना 1.5 ते 2 लाखांचं उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.